नमस्कार. आज तसं परत खूप दिवसांनी हा व्हिडिओ हसे कारण म्हणजे हल्ली तसं गेले महिनेभरात 1-2 महिन्यात माझं दिनक्रम बदललं असे. दिनक्रम बदललं म्हणजे किता तर माझा धोपर दुखसे. धोपर म्हणजे गुडगा. माझा धोपर दुखसे त्याला लागून मी सकाळी चाले बेले जाण नाही. त्याच्याऐवजी व्यायाम म्हणी मी पोंवेज असा. आमचेच सोसायट्यात स्विमिंग पूलचे त्यामुळे पोंवेज असा आणि धोपराला लागून मी चालना बंद केला असे म्हणजे अगदी कमी केला असे. त्याला लागून हे हन नाही तर पुढं वेगळ्या पद्धतीने किती तरी करणे प्रयत्न करणार सा असो. पण आजचे व्हिडिओचा विषय तुम्हाला दिसलोच सणार. हेडाचे चित्पावन. ना हेडाचे म्हणजे केंचे आणि हेडा म्हणजे इथले, हेगडा म्हणजे इथलेच. आता हे दोन्ही शब्दातलं प्रत्यक्ष केंचो बरोबर चूक मला खबर नाही, पण मी हेडाचे आणि हेगडाचे दोन्ही चालसत. तेगडा आणि तेडा दोन्ही चालसत. हां, तर हेगडाचे म्हणजे केंचे किंवा हेडाचे म्हणजे केंचे तर कर्नाटकातले चित्पावना संबंधी आजचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही म्हणणार कर्नाटकातले चित्पावन म्हणजे केंचे, आम्हाला काय खबर नाही. हां, मलाही खबर नसली आधी. म्हणजे अज्ञान सगळ्यांचा सारखाच आहे. तर आधी मी सुरुवात करता की या गोष्टी संबंधी आम्हाला म्हणजे मला किंवा आम्हाला म्हणा हळूहळू कशी माहिती झाली ती. आणि दुसरा म्हणजे हो जो व्हिडिओ आहे तो माझ्याही दृष्टिकोनातूनच आहे. म्हणजे मी अगदी अभ्यासपूर्ण अगदी अचूक वगैरे तसला काय नाही. तर सगळ्यात सुरुवातीची गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही चित्पावन आमच्या सत्रीचा आणि गोव्याचा सत्री म्हणजे म्हणताना मी सत्री म्हणसा, पण सत्री म्हणजे सत्री आणि आसपासचं परिसर असं धरा एटातीन पुढा. म्हणजे तुम्ही म्हणाल की फक्त सत्रीत कसा म्हणशील तू, असं नाही. तर आधी समजा मुंबई पुण्यातलं कोणी आयलो ज्याला गोव्यातली जास्त खबर नाही असं कोणी आयलो म्हणजे नातेतलं बी नाही एरवी कोणी आयलो आणि त्याला विचारलं अहो तुमचं आडनाव काय, त्याने विचारलं ना आम्हाला. त्याला म्हटलं हां दामले. मग कोणी म्हणते बर्वे केळकर दामले, तुम्ही गोव्यातले? नाही असं कसं काय, तुम्ही गोव्यातले नसणार. म्हणजे जे पुणे मुंबईचे लोक सत त्यांना गोव्यात चित्पावन सत हे खबर नाही. कारण आम्ही तसे मूळचे त्याचे नव्हे. आम्ही खूप वर्षापूर्वी आलो आणि जे कोकणातून गेले चित्पावन ते जास्तसे पुणे मुंबईलाच गेले. त्या कारण तेवढाच म्हणजे लोकांना दिसे तर लोकांना मुळात चित्पावन हे कोकणातले हे सुद्धा खबर नसेल. जास्तसे लोक समजत असतील म्हणजे चित्पावन म्हणजे पुण्यातलेच असो. तर म्हणजे मुंबईचे पुण्याचे लोकांचं जसं गैरसमज झालो की गोव्यात चित्पावन म्हणजे अशक्यच, तसाच आमचा सुद्धा अज्ञान तितकाच झाला. कर्नाटकात किंवा हेडा दक्षिण भारतात काडे चित्पावन सतील असं आम्हाला अजिबात खबर नसली. तर आम्हाला ही पहिल्यांदा खबर केडला कळली तर आमचे तेडा जेडला केरळातल्यो थोड्यो चेडी म्हणजे चेडी म्हणणार जरासा मला म्हणजे म्हणजे माझे ज्यांचं चेहरा माझे डोळ्यासमोर येते त्यांना चेडी म्हणणार थोडासा येतो जरा मोठे असेल वयात. जेडला त्यांचा लग्न होणे आमचे तेडा आयलो तेडला आम्हाला कळला की केरळात सुद्धा थोडे गाव सत जहाँ चित्पावन ब्राह्मण सत आणि ते चित्पावनी सुद्धा बोलसत. तुम्हाला इथं मी नावं सांगत नाही पण तुम्हाला खबर असणार की थोडे केरळातल्या चेडींची लग्न हेडा झाली नसली गोव्यात. तरीसुद्धा आम्हाला कर्नाटकाची खबर नसली. तर कर्नाटकाची मला खबर पहिल्यांदा केडला कळली तर आमचे नातेतली एकटी बेळगावची चेड जेडला लग्न होणी हेडा कर्नाटकातले दक्षिण कर्नाटकात दिली तेडला आम्हाला कळा की अरे त्या पण चित्पावन सत. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती दिलेली ती दामलेंकडाच. तर ती आमच्या नातेतली जी आहे ती दामलेंकडा शिशिला हे गावात दिलेली. मग ते म्हणतात ते केता शिशिला म्हणजे के धर्मस्थळच्या जवळ असं म्हणे सांगतात. म्हणजे धर्मस्थळ हो जो परिसर आहे त्याचे जवळ त्या चित्पावन ब्राह्मणांची खूप वस्तीच आहे. आता खूप म्हणजे कितकी किंवा कितके सर हे मला अगदी हल्ली म्हणजे 5-6 महिनेपर्यंत इतका जास्त खबर नसला. त्याच्यानंतर जो पहिला संपर्क आलो तो एक गोविंद दामले म्हणे जो लेखक से आणि त्यांनी पुस्तका लिहिलीन सत. त्यांनी किती केलं की त्यांनी एक अप्पा दामले म्हणजे त्यांचं त्यावेळचं प्रसिद्ध असं बरं म्हणजे हरहुन्नरी आणि खूप म्हणजे किती म्हणायचा तर अष्टपैलू असा मोठा व्यक्तिमत्व आधी कोणतरी होणे गेला. आधी म्हणजे खूप आधी नसणार. तर तो आप्पा दामले म्हणे त्यांनी त्याच्यावर एक पुस्तक काढलं. म्हणजे आमचे तेडाचो म्हणजे अनंत काकासारखा म्हणे असं कोणतरी प्रसिद्ध माणूस झालो. तर त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक काढला आणि केंथीन माझा नंबर त्याला केंथीन मिळलं मला अजिबात कळत नाही. तर एक दिवस त्या पुस्तक पोस्टान माझे घराशी नगर गावात पावला. तर मी नगर गावात केलं म्हणजे तुझ्या नावाने एक पुस्तक आयलाच आहे. मग मी उघडून बघितलं झालं हे गोविंद दामलेन मला पुस्तक धाडलेलं.
मला आश्चर्य झाला. मग मी तो गोविंद दामलेचा फोन सुद्धा काढलो, त्याच्यावर बोललो, आमचा संपर्क झालो. आमचं अशोक दामले त्याच्याशी संपर्क झालो. असा झाला. त्याच्यानं म्हणजे ही दुसरी गोष्ट. तर त्याच्यानंतर आणि एक कळलेलं म्हणजे फेसबुकावर आमचा जो किशोर पटवर्धन म्हणीस आहे, जो आयुर्वेदाचो प्रोफेसर आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत, तो सुद्धा तेडाचो हे मला नंतर कळला. आणि त्याचंही नंतर कळला की त्याचे वडील हेडाचे कर्नाटकातले कन्नडातले प्रसिद्ध लेखक सर. असो, तर त्यांचो विषय म्हणजे दक्षिण कर्नाटकातले चित्पावनांचो विषय आज कितें आयलो जाल्यार मी एक आठवडे आधी त्यांच्या एका कार्यक्रमाला गेलेलो. तुम्ही कोणी फेसबुक माझो डायरेक्ट जे अकाउंट बघतात त्यांनी माझं ते पोस्ट बघितलेली असणार. तर झाला किता, तर मी हे व्हिडिओ करू लागले पासनी श्रीकर परांजपेचीन माझी ओळख झाली. आणि श्रीकरान मला हे कार्यक्रमासाठी मुद्दाम बोलायलो. मी त्याचे आभार मानसा, म्हणजे त्याचे फोनवर बी आभार मानणे झाले, पण आता मुद्दाम तुम्हाला सांगसा. तर श्रीकरान मला बोलायलो आणि आम्ही दोघांनी ते कार्यक्रमाला गेलो. आणि त्या गेल्यानंतर आम्हाला कळला की बरोच मोठो समुदाय से हो तुम्हाला इथे घेता ते कार्यक्रमातल्या हॉलाचो फोटो दाखवायचा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. हां, आता तुम्ही म्हणाल हे सगळे लोक बेलथांगडीथीन एठा बेंगलोरला आले असत काय सभागृहात सत्ते? नाही, तसा नाही. हे थोडा समजावून सांगणार तरी तुम्हाला थोडंसं इतिहास सांगे हो, म्हणजे मला खबर नाही म्हटलं तरी मी अगदी एकदम असं ढोबळ म्हणतो तसं इतिहास सांगसा. तर 400 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षांपूर्वी कोकणातून चित्पावन ब्राह्मण वेगवेगळ्याकडे गेले. त्याला जाताना त्यांच्यानी आपली भाषा चित्पावनी भाषा बरोबर घेऊनही गेले. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती दूर गेल्यानंतर काही जागेवर उरली, जशी गोव्यात सत्तनीत उरली आणि हेडा दक्षिण कर्नाटकात सुद्धा त्यांचे त्या उरली. पण मुळात जहा म्हणजे कोकणातून जहाथीन गेले त्याहाथीन ती भाषा पूर्णपणे नष्ट झाली, नामशेष झाली, कोणाला काय खबरसुद्धा नाही. आता ते जे वेगवेगळ्या ठिकाणी गेले तसेच ते पुण्यात सुद्धा गेलेले सणार. थोडे शहरांनी गेले आणि थोडे खेड्यांनी गेले. हे झालं 400 वर्षांच्या आधीचा. पण साधारण 100-200 वर्षाआधी लोक नोकऱ्याचे निमित्तान परत शहरात जाऊ लागले वेगवेगळे. त्यातला मग पुणा, मुंबई, म्हणजे मुंबई त्यातल्या निघताच शहर सुरू झालं असेल. पुणा, मुंबई, म्हैसूर आणि बेंगलोर अशा ठिकाणी जाऊ लागले. म्हणजे हेडाचे जे सले म्हणजे आमचे हेडाचे ते म्हैसूर आणि बेंगलोरला गेले. बरेचसे दक्षिण कन्नडातले चित्पावनांचो प्रत्येक जण घरातलो हे एक तरी माणूस बेंगलोरलाच आहे किंवा एकपेक्षा जास्त. साधारण समय असा ऐकला आता की त्या मुळात त्या बेलथांगडीला जितकी लोकसंख्या आहे तितकी किंवा त्याच्यापेक्षा जास्त बेंगलोरात आहे. तर हे आता जे लोक दिसतात ते सगळे बेंगलोरात राहणारे आणि थोडे म्हैसूर किंवा आणि गोबी असे कॅन्टीन त्या कार्यक्रमासाठी म्हणे मुद्दाम आले. बरो कार्यक्रम झाला, जेवण झाला, सगळं झाला. त्याचे मी व्हिडिओ नंतर शेवट जोडणार थोडे म्हणजे माहितीसाठी म्हणे त्याचे काढलेले. तर त्याच्या आधी माहिती म्हणजे दक्षिण कर्नाटकातले चित्पावनांसंबंधी मी थोडी माहिती देणार. थोडी म्हणजे कशी, तर मला इतिहासात अजिबात अभ्यास नाही. म्हणजे इतिहास कोणी सांगितलं किती वर्षापूर्वी आले, कुठून आले, कसे आले, नाही, मला खबर नाही. मला भूगोलात रस आहे आणि भूगोलाचे मी नकाशे स्वतः तयार करता. त्याला मी तुम्हाला थोडंसं भूगोल सांगणार आणि भूगोलाची खात्रीशीर सांगता येईल, इतिहासाचा खात्रीशीर सांगणं कठीणच आहे. हां, तर सगळ्यांना खबरच आहे की मुळात जे चित्पावनचले ते कोकणातले म्हणजे श्रीवर्धन, आमचा गुहागर, त्याच्यानंतर आणि त्याचे शेजारपाजाची कामं मला विसरायचं केडला दापोली, हे हेडा आधी चित्पावन मुळात त्याहासले त्याहातीन ते सगळेकडे आयले. तर जसे आम्ही त्याहातीन आयलो म्हणजे आमचे पूर्वज सगळे त्याहातीन येऊन सत्तरीत वसले आणि सत्तरीचे आसपास, म्हणजे मी आधीच सांगितलं 70 म्हणजे त्याच्या आसपास. तसेच तेडलाच केडला तरी समुद्रमार्गान आयलेले सणार असा म्हणतात. तर ते त्या समुद्रमार्गान बेंगलोरला येऊन त्याहातीन जाऊन डोंगरात वसले. आता ते नेमके कें वसले, त्यांचं जागो कें, तर धर्मस्थळचे लागी म्हणी सांगितलाच मला. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा म्हणजे मी आता थोडं ज्याचं नाव शक्यतो कोणी पटकन सांगत नाही किंवा खबर नाही आता, म्हणजे बेलथांगडी. तर बेलथांगडी म्हणजे किती, तर आमची जशी सत्तरी तशी त्यांची बेलथांगडी. म्हणजे बेलथांगडी हो तालुका आणि सत्तरी हो आमचा तालुका. आणि ते दोघांचा मी थोडासा तुलना करणार सांगता. म्हणजे तुम्हाला त्याच्यात बराच साम्य मला दिसते. तर तुमचा साम्य तुमच्या लक्षात येवा म्हणून मी तुम्हाला सांगसा. तर सुरुवातीला मी एक नकाशा दाखवायचा. मी नकाशो असो वरतीन खालतीपर्यंत हळूहळू असो फिरवीत नेणार सा.
आणि तुम्हाला वाटातथीन सगळा हळूहळू दिसणार से. तर मी नकाशाची सुरुवात करसा आमच्या सत्तरीपासून. सत्तरीचे वरता मी एक बाण दाखवणारसा तिळारी धरण. म्हणजे तिळारी धरण जास आहे त्याच्या आसपास सुद्धा थोडे म्हणजे महाराष्ट्रातले चितपान वितपान त्या असतात त्या हातीन सुरुवात करसा. तर तिळारी त्याच्यानंतर सत्तरी मी तुम्हाला इथं सत्तरी दाखवलीच आहे म्हणजे आता दिसणारच आहे तुम्हाला. तर सत्तरी त्या हातीन हळूहळू खालतो येत गेलो की वेगवेगळं न्हंई लागतात. आता या न्हंईंची आम्हाला काय तितकं जास्त घेणार नाही. मध्य वाटात काय तरी शिरसी बी असे मी आता नकाशावर दाखवणार कदाचित म्हणजे नक्की मिळणार झाले. आणि असा करीत करीत आम्ही खालती हळूहळू जासा. त्यातली एक न्हंय आमच्या दृष्टीने महत्त्वाची म्हणजे न्हंय म्हणी न्हय पण त्याचं नाव आधी ऐकलेलं असलं शरावती. शरावती महत्त्वाची कशी तर आमचे लहानपणात जेव्हा बशीना नावां देत चले म्हणजे बरी वेगवेगळी नावं असली विश्रांती अंजनी नंदिनी तसली शरावती नावाची एक बस चली म्हणजे मला त्या नाव लक्षात आहे. त्यातल्या नदी म्हणी सुद्धा खबर नसली. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गोव्याची वीज असे आता सध्याची परिस्थिती मला खबर नाही ती दोन कठीण असे कोयना आणि शरावती. फोंडेचे साधारण कुर्टीच्या लागी जे एक रिसिविंग स्टेशन आहे आणि त्या जे मोठं लाईटीचे मोठे असे उंच पुलावल्या लाईन असते ती शरावतीची वीज. इतका मला आधी खबर चला सध्याची परिस्थिती बदललेली सांगू शकते. हां तर वाटात शरावती लागते आणि तसंच पुढा जात गेलो की तुम्हाला साधारण म्हणजे समुद्रकिनाऱ्याला जहा मंगलोर लागते त्याचेच साधारण ह्याचे म्हणजे साधारण तेवढ्याच उत्तर दक्षिण अक्षांशाला तर उजव्या बाजूला डोंगरात बेलथांगडी तालुका आहे. तो मी येता परत त्यापर्यंत येता हळूहळू बहुतेक मी पावलेला असणार मार्क करणी. तर त्या तो मी गोल केलो आहे हो बेलथांगडी आणि ते सत्तरी. आता हे दोघांत साम्य किता असं जर तुम्ही म्हणाल जाल्यार तुम्हाला मी थोडासा दोन्ही परत असे झूम करणे थोडंसं मोठे करणे दाखवायचं. तर महत्त्वाचा म्हणजे हे दोन्ही तालुके वेस्टर्न घाट म्हणजे आपला जो पश्चिम घाट म्हणे ज्याला म्हणसा त्याचे अडचणीत अडचणीत म्हणजे कसं आहे म्हणजे हीच गोष्ट मी आधीच सुद्धा खूप व्हिडिओनी सांगितलेली आहे पण परत सांगसा. तर जो पश्चिम घाट आहे तो असं उत्तरापासून दक्षिणापर्यंत असं सरळ म्हणजे आमचं किनारो तिरपस आहे तसं तिरपयच आहे. हो नकाशा सुद्धा मी मुद्दाम फिरवणी असं हे केलेलंच आहे म्हणजे सगळ्यात वरती तुम्हाला नॉर्थचं मार्क केलं असेल तर फिरलेला दिसलेला असणार तर फिरवणी केलेलं म्हणजे हे सरळ येसे. तर पश्चिम घाट आमचं असं सरळ येसे. आणि तसा जर म्हटला जाल्यार मग जी किनारपट्टी आहे ते सगळ्यांना एकाच बाजूला म्हणजे पूर्व बाजूला सगळे डोंगर सेवे पण त्याच्या शिवाय पश्चिम घाटातील असे फाटे फुटसत आणि ते भितर येसत. आणि त्याला लागून त्याचे ते दोन डोंगरामुळे म्हणजे पूर्वाला डोंगर आणि परत उत्तराला डोंगर असे मिळून खालच्या बाजूला किंवा वेरच्या बाजूला सुद्धा असा एक खिसो कसो तयार असे पॉकेट कसा. आणि ते ह्याचेत पावसाला लागून आणि डोंगरांना लागून पाऊसही जास्त असे थोडा पाणी जास्त असे अडचणीत चले कारणान कोणीतरी चोर येऊनी आणि बाहेरचे कोणी हे येऊन उपद्रव करण्याची शक्यता कमीच असे कारण दोन्हीही ही अशीच सत्तरीचा सुद्धा असा पॉकेट झालेला असे. उत्तराला आमचं चोरला घाट आणि पूर्वाला सह्याद्री तसा हेडा सुद्धा तसाच आहे. फक्त फरक एवढंच की आमचं चोरला घाट इतकं उंच नाही साधारण 2000 फुटाची उंचीच आहे. आणि हो जो बेलथांगडीचे उत्तराला जो घाट आहे तो कुद्रेमुख घाट म्हणतात त्या बरा खूप मोठा उंच डोंगर दिसते तो साधारण 4000 फुटाचा आहे बहुतेक. म्हणजे काय हे संख्यात जर किती चूक झालेली असेल त्याला मी खालती आकड्यांनी लिहिणार. तर तसाच एक पॉकेट हेड आहे आणि त्याला बेलथांगडी म्हणतात. आता हे दोन्ही तालुक्यांची मी थोडीशी तुलना करणार आणि तुम्हाला वरती आणि खालतो असं दोन नकाशे दिसणार आणि एक दोन संख्या दिसणार. तर आमचं सत्तरी तालुका जो आहे ते सत्तरी तालुक्याचं मुख्य स्थान म्हणजे वाळपय आणि जो बेलथांगडीचा तालुका आहे त्याचं मुख्य स्थान बेलथांगडीच नावाचं असे. आणि हे दोन्ही शहरामध्ये सुद्धा साम्य आहे. साम्य म्हणजे कसा तर लोकसंख्या साधारण सारखीच आहे दोन्ही ह्यांची. म्हणजे बेलथांगडीची साधारण 2011च्या सेन्ससप्रमाणे 7700 साली आणि आमची वाळपईची 2011च्या सेन्ससप्रमाणे 8500 साली. म्हणजे साम्य येताना नजरात घ्या तुम्ही. बेलथांगडी सत्तरी त्यांचा बेलथांगडी आमचा वाळपय आणि त्याचे आसपास ह्यावट्यान तेवट्यान न्हंय ज्या असत त्याप्रमाणे पसरलेली गावं आणि तेच राहणारे चितपावन अशी परिस्थिती त्याहायच आहे आमच्या इकडे. मी एठापर्यंत सगळं व्हिडिओ केलो त्याच्यात मला सत्तरी आणि बेलथांगडी
बेलतंगडी असं म्हणायचं. म्हणजे हे नंतर मला चौकशी करणे विचारला. बेलथांगडी ज्या मी आधी म्हटला, आता इंग्लिशच्या स्पेलिंगवरल्या म्हटला, पण उच्चार बेलतंगडी असा म्हणायचा. तसं कर्नाटकात आणि आमच्या भाषात त आणि थचा मागचा हेडा तेडा हसे. तर त्याच्यात मला साम्य दिसला. खूपदा जर तुम्ही साम्य बघू लागले तर तुम्हाला साम्य जास्त दिसत लागते. पण एठा पावनी मग मी व्हिडिओ करता करता लोकसंख्या बघितली. म्हणजे लोकसंख्या म्हणजे केंतीन बघितली तर 2011च्या जनगणना म्हणजे सेन्ससची लोकसंख्या 70 तालुक्याची आणि बेलतंगडी तालुक्याची बघितली. सुदैवान किंवा दुर्दैवान 2011 नंतर जनगणना झाली नाही असो. तर तर लोकसंख्यात मला एकदम खूप अंतर दिसला. म्हटलं हे असा कसा. म्हटलं आणि चौकशी करूया म्हणी मी जो नकाशा केलेलो त्याच्यात मी फक्त लोकसंख्या लिहिलेली आधी तालुक्याचे. त्याच्याऐवजी मग मी आणि थोडी हे करणी 2 दिवस थांबवणी त्याचा क्षेत्रफळ आणि त्याचे घरांची संख्या अशी लिहिलीच आहे. त्याच्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की बेलतंगडी तालुका 70पेक्षा साधारण 2.5 पट मोठोच आहे. तेच प्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्या तालुक्यात घरांय सत आणि लोकसंख्या जास्तच आहे असो. त्याच्याशिवाय मी आता तुम्हाला हे दुसरे 2 तुलनात्मक नकाशे दाखवायचा. ते म्हणजे वाळपय आणि बेलतंगडी शहर. ही दोन एक तुलना करण्यासारखीच आहेत. लोकसंख्या साधारण तुलना करण्यासारखीच आहे. आता हे इतका एक्स्ट्रा थोडासा केला तर पुरे. आता मी गावांची नावं घेईन नाही, कारण आमच्याकडचे सगळे गावांची नावं मला खबर. आमचा जसा धावा, नगरगाव, हेदोडा, सातोडा, तशी त्यांच्याकडची मला सगळी नावं खबर नाही. त्यांच्याकडची थोडी आता कळली ती शिशिला, त्याच्यानंतर उजिरे, त्याच्यानंतर लक्षात येईल शिशिरा उजिरे हे 2 लक्षात आहे आणि 1 2 4 7 लक्षात पण एक म्हणी सगळे गावांचे नाव आपल्याला सांगत नाही. तुम्ही एखाद वेळ मी नकाशात दाखवीन. तर हे झाला त्यांचा साम्य. आणि त्याच्यानंतर आता मी त्या जाऊनच मला साम्य कळणार. आता म्हणजे ते कार्यक्रम कसलो असलो तर त्यांनी कर्नाटक चित्पावनासंबंधी एक पुस्तक छापलीच आहे. त्याचं नाव आहे कर्नाटक चित्पावन वृत्तांत. हे पुस्तकाचा फोटो मी उभा येता दाखवायचा. ते पुस्तकाचा प्रकाशन झाला आणि त्याला लागून मोठा कार्यक्रम झालो. ते त्या गेले बरोबर म्हणजे समजा 1-2च माणूस मिळले जाल्यार तुम्हाला तसा ओळखा यायचा नाही की हे चित्पावन म्हणे. पण जेडला ते सगळा गॅदरिंग एकत्र झाला तेडला नक्की कळला की हे सगळे चित्पावन म्हणजे तर पूर्ण जर मेळो बघितलं तर त्याच्यातले जर लोक बघितले तर आमच्यानी त्यांचं साम्य पटकन लक्षात चटकन अगदी लगेच लक्षात येते. तर मी त्यांना मिळलो, बरेचसे लोक नवीन ओळखी झाल्यो आणि बरा दिसला. आणि एठातीन पुढं आम्ही येतात त्या घेतलेले जे व्हिडिओज आहेत थोडे त्यांचा थोडी क्लिपिंग्स आणि थोडे फोटो असे एकत्र करणे तुम्हाला दाखवायचं. तर पुढल्या फावटी जेडला तुम्ही समजा धर्मस्थळला गेले जाल्यार त्याहातीन आणि कोणी ओळखीच्यो काढणी त्यांचे शेजारचे गावांनी जावे तुम्हाला हरकत नाही. मुंडाजी तर विसरलेलं तर मुंडाजी येता लक्षात यायला नाव. तर लक्षात ठेवा तेडाय चित्पावन सत आणि आमच्यासारखेच सत, पण संपर्क खूप कमीच आहे. नमस्कार, मैं एठा हो एता बारीक सो व्हिडिओ करसा. मैं एठा बेंगलोरातच आयलो सा आणि मुख्य म्हणजे हे बेंगलोरातले चित्पावन लोकांची संघटना, पण ते सगळे दक्षिण कन्नडातले कन्नड बोलणारे आणि खूपसे जण चित्पावनी बोलसत. बरेचशे जणांना मराठी येस आहे. तर हेच मी आणि तुमचा दुसरा एखादा व्हिडिओ घालणी मग तुम्हाला एक व्हिडिओ करणी दाखवण्याचा. आज तो श्रीकर परांजपे म्हणी जो आहे त्यांनी माझी ओळख झाल्या कारणान त्यांनी मला हेडा बोलायलं. मी म्हटलं येऊया. हे बघा पाटल्या आता लोकांचं जसं जेवण बिवण झाला असं येतात. दुसरा एक व्हिडिओ मग घालसा आणि मग थोडं कार्यक्रमाचा व्हिडिओ घालसा. धारिणी सुरग्रहारव
ಯಮನೂರ ಹೊಂದಿಸಿ ಬಳಿಕ ತಸ್ಕರರ ಯಮನೂರ ಹೊಂದಿಸಿ ಬಳಿಕ ರವಿ ಉದಯದಲ್ಲಿ ಫಲುಗುಡನು ಸಾರಿಗಂಗೆಯ ಮೇಲೆ ಶೇಷಕುಮಾರಿ ರೂಪಿಯ ನೊರಿಸಿ ಸಾರಿಗಂಗೆಯ ಮೇಲೆ ಶೇಷಕುಮಾರಿ ರೂಪಿಯ ನೊರಿಸಿ ಅವಳಲಿ ಚಾರು ಸುತನನು ಪಡೆದು ಮುಂದಕ್ಕೆ ತೆರಳಿದ ಒಲವಿನಲಿ ಆ ಆ